फायनल. हे झालं गोकुळ. आता सावध बसा पोरांनो पटकान. आणि माझ्या बोटाकडे पाहिजे, बोटाकडं फास्ट आकडे फिरतील बरं का. आता तुम्ही फक्त आकडा ओळखायचा. सुरू. सावध आहे की तुम्ही पहा बरं का. आकडा उकन बरं का. गेला बोट निघून हा काय करतो. हा ऐका आता पटकन ओळखा. 0. आता 16. आता 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 इथून पुढं 0 नाही 0 नाही म्हणायचं का. परत ही सही झाली ना. झाले ना. आता तुम्ही करायचं पटकन. हा सावध बरं का. मी म्हणाल तसं करायचं पण तोंड ना आकडा तुम्ही म्हणायचा. मी म्हणलो का फिरवा गोल तुम्ही म्हणायचं 0. हा सावध. फिरवा गोल. वडा खाली, फाडा खाली, हाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, हाकवावर, मुरगाळा खाली, करा मोकळा खालून, दाबावरून, दे 0 ठेवून. झाले ना. आणि द्या उत्तर. आता आता द्या उत्तर पटकन. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. मग काही माणसं आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठत नाही. आणि ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कोणी निंदा. फायनल. मग पहिल्यांदा लवकर उठते ती आजी. गोकुळ कोणतं हे. मग आता ह्या गोकुळात 3 स्त्रिया होत्या. ऐका कोणत्या कोणत्या होत्या ऐका. एक होती लेक, एक होती सून आणि एक होती सासू. याच्यात ते बाहेरचं नाही. आता याच्यात सापडायचं आपल्याला. गोकुळ हे. एक होती लेक. आता पोरगी नवऱ्याच्या घरी आहे, बापाच्या घरी आहे, तर तिला कुठं जायची गरज, कोणाला विचारायची गरज नाही. तिला आईला विचारायची गरज नाही. ती म्हणते कीर्तने चालले मी. ती आई म्हणते थांब थांब म्हणेपर्यंत ती पोचली. ती कोण आहे. लेक. नवऱ्याच्या घरी गेली ती कोण झाली. सून. भांडे घासून ठेवले, कालवण शिजून ठेवलं, भाकरी करून ठेवल्या, थापून ठेवल्या. आता कोणी जेवा मला जायचंय कीर्तनाला. आंघोळ बिंगोळ केली, भांग बिंग पाडला, कुंकू बिंकू लावलं, कीर्तनाला निघली. आणि ती आली. कुठं का चालले कीर्तनाला. होय बाग मिटलं काम. सुनेला स्वतंत्र आहे का पारतंत्र्य आहे. करेक्ट. आणि तिसरी जी होती तिला वाटलं कीर्तनाला निघाली, उचलली शेणाची पाटी, टाकली उकड्यात, आली तिला लहर, बसली पाठीवर. तिला कोण विचारणार. आता इथं 3 जणी झाल्या. एक लेक, एक सून, एक सासू. झाल्या ना. मग याच्यात सापडायच्या त्या 3. आता लेक, सून आणि सासू याच्यात सापडायच्या. एक आहे स्वातंत्र्य, एक आहे पारतंत्र्य आणि एक स्वातंत्र्य अधिक पारतंत्र्य. नवऱ्याच्या घरी पारतंत्र्य, बापाच्या घरी स्वातंत्र्य. सासूला पूर्ण स्वातंत्र्य, सुनाला पूर्ण पारतंत्र्य. मुलीला स्वातंत्र्य पारतंत्र्य, सुनाला पारतंत्र्य, सासूला स्वातंत्र्य. आता ह्या सापडायच्या याच्यात आपल्याला 3 जणी. लेक